स्वामी, तुम्हाला दिसत नाहीये की डोळे बंद करून आहात? अक्षुताई खूप खूप चांगली मुलगी आहे. कधी कुणाला दुखावलं नाही, त्रास दिला नाही, कुणाशी वाईट वागली नाही, तोंडून एक शब्द वेडा वाकडा काढला नाही, मम्मी पप्पांचा शब्द बाहेर गेली नाही. इतकी आदर्श मुलगी आहे, तरी तुम्ही तिच्या आयुष्यात सुख नाही देणार? प्रेम केलं तिने आयुष्यात पहिल्यांदा, तो पण तिच्यावर खूप प्रेम करतो. काय चुकलं तिचं? हा, सांगा ना, काय चुकलं? हे फळ देणार आहात का तुम्ही तिच्या भक्तीचं आणि चांगुलपणाचं? का मग लोकांनी चांगलं वागायचं? का दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करायचा? स्वामी, आम्ही ना खूप मानतो तुम्हाला. तुम्ही आमच्यासाठी काय आहात ना आम्ही काही सांगू शकत. पण आज एक सांगते, आज जर माझ्या ताईचं तर नालायक मुलाशी लग्न झालं ना, मी परत कधीच तुमच्या पायावर डोकं नाही ठेवणार. मी दिसत नाही पण सगळं जपून ठेवते. आनंद दुःख दोन्ही मनात ठेवते. शिकलेलं ऐकलेलं मी विसरत नाही, पण थकले की मात्र साथ देत नाही. मी कुठेही लिहिलेली नसते, पण मेंदूत मात्र खोल बसते. हाक मारली की काही क्षणात येते. दुर्लक्ष केलं तर मी हरवून जाते. सांगा कोण? ए पोरी, येतं का उत्तर? बाबा प्लीज मला आता काही विचारू नका. उत्तर सांग, बाकी काही विचारत नाही. स्मरण शक्ती. हा, ज्यावेळेस काही चुकतं सापडत नाही त्यावेळेस स्मरणशक्तीवरच जोर द्यायचा असतो, मग सगळे उत्तरं सापडतात. हाय की नाही गंमत? हे तुझ्यासाठी, माझ्याकडून हे तुझ्या लग्नानिमित्त. आणि आम्ही आता दुबईला जाणार आहोत ना, अगदी 2-4 दिवसातच निघू. शायनर, मला उत्तर मिळालं. म्हणजे अरे त्या दिवशी अर्चना जेव्हा सवाष्ण भोजनाला आली होती तेव्हा ती म्हणत होती की ती आणि तिचा नवरा पुढच्या आठवड्यात दुबईला जाणार आहे. म्हणजे तो तिला गायब करणार आहे, तो तिला दुबईला पाठवणार आहे. मला असं वाटतं की आपण आता हा सगळा राडा केलाय ना, त्याला टेन्शन आलं असणार आणि मी तो तिला आजच पाठवणार असेल. एअरपोर्ट. हो, मी गाडी करतो.